कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशी व विदेशी मद्याची दुकाने ही संपूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। मात्र कोरोनाच्या चौथ्या चरणाला सुरुवात झाली आणि यावरील बंधने ही कमी करून त्यामध्ये थोडी शिथिलता आणण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केला। मद्यपींना सेवा देण्याच्या अनुषंगाने फक्त मद्याची दुकाने यांना परवानगी देण्यात आली होती। मात्र सगळीकडेच परवानगी मिळताच मद्यपींनी एकच सावळा गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती। त्या अनुषंगाने प्रसार माध्यमांनी आपल्या बातम्या सुद्धा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविल्या होत्या। मात्र सर्वच दुकाने उघडण्यात यावी आणि विदेशी मद्य विक्री दुकानांमध्ये काउंटरवरती विक्री करून ऑनलाईन घरपोच सेवा सुरू करू देण्याची मागणी FL अमरावती मद्य विक्रेता संघ आणि इतर मद्य दुकानांचे मालक यांनी केलेली आहे। प्राप्त माहितीनुसार घरपोच मद्य विक्री करण्याकरिता दिनांक 19 मे पासून अनुज्ञप्ती धारकांना सुरू करण्यात आल्या होत्या व त्यानुसारच सर्व मद्य विक्रीची दुकाने सुरू झाली होती। मद्य विक्री संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे हे राज्य उत्पादन शुल्क विभागाला रोज देण्यात येत असलेल्या आकड्यांवरून शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी मद्य विक्री करण्याकरिता अनुज्ञप्तीस काउंटरवरती विक्री व येणाऱ्या ऑनलाईन ऑर्डरनुसार घरपोच सेवा या दोन्ही पद्धतीने दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याची कृपा करावी अशी विनंती सुद्धा FL अमरावती मद्य विक्रेता संघाच्या वतीने करण्यात आली। आम्ही अमरावती वाईन शॉप असोसिएशनचे सर्व सभासद आहोत। सध्या घरपोच सेवा वाईन शॉप असोसिएशनकडून चालू आहे आणि काउंटर सेल सुद्धा सुरू करावा या विनंतीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो। आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे। जो पहिले सेल होता तो आता जवळपास 25% सुद्धा राहिला नाही आहे। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आम्ही लक्षात घेऊन त्याप्रमाणे सेल करू व आम्हाला कृपया करून काउंटर सेलची परमिशन द्यावी अशी आम्ही विनंती करायला आलो। काय म्हणे साहेब? साहेब निर्णय घेऊ म्हणा आम्ही बाकी ठिकाणी सुरू झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी। किती दिवसापर्यंत चालू होणार म्हणजे काउंटर सेल म्हणता का? आता ते सरांचं डिसिजन आहे, त्यांनी दिल्यानंतर करतील ते। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।